स्टुडंट्स आता लक्ष द्या इथे. याच्या आधी आपण जे एंट्री केली होती ती काय होती की बेसिक लेवलला एंट्री केली आपण, म्हणजे अलग अलग फॉर्मॅट बोलतो ना, नॉर्मल सिंपल फॉर्मॅट वापरून एंट्री केली. आता थोडी अलग प्रकारे एंट्री करायची. जी आपण असाइनमेंट वापरली तीच असाइनमेंट आहे, फक्त अलग फॉर्मॅटमध्ये एंट्री करायची. मग त्यासाठी कोणते कोणते कंडिशन आहेत, जे आपण जे मागचे लेजर वगैरे बनवले होते बरोबर ना, व्हॅट ऑन करून डायरेक्टली 8 लेजर बनवले होते. आता तसे डायरेक्टली 8 लेजर नाही बनवायचे. ज्यावेळी ज्या लेजरची जरूरत लागेल त्याचवेळी ते लेजर बनवायचे. समजतंय? ते तुम्हाला कळायला पाहिजे की कोणाचा ग्रुप कोणता काय आहे. मग त्यासाठी पहिला पेज बघा जरा, दिसतंय टॅली 9 ERP असाइनमेंट. पहिलं काय करायचं, बॅलन्स शीट बनवायची आपण. मग नवीन कंपनी क्रिएट करायची. मग कंपनी कुठून क्रिएट करणार आहे, तर इथून जातोय आपण. सेम पहिल्यापासून एकदा नवीन एंट्री करायची आहे की नवीन कंपनीमध्ये सर्व एंट्री असल्या पाहिजेत. पण ठराविकच एंट्री करणार, आपण पूर्ण एंट्री नाही करणार आहेत. तर एक एक दोन दोनच एंट्री करतोय. कुठे गेलो, पहिलं वर्क इन एज्युकेशनल मोड, नंतर कुठे येतोय गोल्ड एडिशन, मल्टी युजर किंवा सिंगल युजर घेतलं तर चालतंय बरोबर. इथून एंटर केलं. आता ही कंपनी दुसरी कोणाची तरी आहे, ती बंद कशी करणार, शर्ट करून बंद करू शकतो, Alt F1. बघा झाली कंपनी बंद. आता नवीन कंपनी क्रिएट, कधी पण दुसऱ्याची कंपनी बंद करायची. जरी आपली कंपनी असेल तरी पण ती कंपनी एकदा बंद करा, कारण आपण बेसिक लेवलला एंट्री करतो ना. नंतर क्रिएट कंपनीमध्ये जायचं बरोबर. आता नवीन कंपनी बनवली, समजा काय लिहिली, प्रसाद. आज 26 जानेवारी, समजा काय लिहिली डेट, 26 जान म्हणून लिहिले बरोबर. एंटर करून सेव्ह करतोय आपण. बाकी काय एंट्री नाही करायची. ते कंट्री घ्यायची इंडिया, स्टेट कोणतं घेणार आहे आपण, महाराष्ट्र. बाकी काय डायरेक्टली इथून काय घ्यायचं, करन्सी सिम्बॉल काय घ्यायचं, रुपीज घ्यायचं आहे. करन्सी सिम्बॉल काय ठेवणार, रुपीज. अकाउंटमध्ये काय घ्यायचं, हमेशा अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. आता डेट काय घेणार आपण, 30 डेट घेतो, 1 एप्रिल 2014 बरोबर. दोन्ही ठिकाणी 30 डेट ठेवली. नंतर एंटर करून सेव्ह करायचे. हॅलो, ॲक्सेप्ट जातो, सेव्ह करायचे. आता नवीन कंपनी आहे ना, आपण पहिल्यापासून एंट्री चालू करायची आहे. सर्वप्रथम बॅलन्स शीटची एंट्री करायची. आपण बॅलन्स शीट ओपन करा जरा. आपल्याकडे जे असाइनमेंट आहे त्याच्यात बॅलन्स शीट. आता त्याच्यामध्ये 3 एंट्री करतोय. कोणती कोणती, मोटर कार, बँक आणि कॅश. पाहिजे त्याला मी कलरने हायलाईट करतोय बरोबर. ते 3च एंट्री करायचे आहेत बरोबर. अमाऊंट वगैरे लिहायची त्यांची. कोणती कोणती एंट्री करतोय, मोटर कार, बँक आणखी कॅश. मग ती एंट्री कशी करायची आहे, कारण आपल्याला ह्या 3 एंट्रीची गरज लागणार आहे. बाकीची करायची माहिती आहे ना तुम्हाला एंट्री. जर का नसेल कळत तर आपण पहिल्यापासून असाइनमेंट बघू शकतो. जे आपले पहिले लेक्चर आहेत, नंबर वाईज लेक्चर बघत जा, तरच तुम्हाला ते लिंक लागत जाईल की कशी एंट्री करायची आहे. मग आता बॅलन्स शीट कुठून करणार, अकाउंट इन्फो, लेजर, आणि बनवण्यासाठी कुठे जातो, सिंगल लेजरमध्ये क्रिएट. हॅलो, पहिला कोणता होता, मोटर कार. एंटर करायचा. मोटर कारचा ग्रुप काय येणार, फिक्स असेट्स है ना. इन्व्हेंटरी नव्हती, अमाऊंट किती होती, 3 लाख दाखवते, डेबिट ऑटोमॅटिक. दुसरा काय होता, बँक ऑफ इंडिया. बघा जरा नोटबुकमध्ये बघा, तुम्ही जे लिहून घेतले ना असाइनमेंट. बँक ऑफ इंडियाचा ग्रुप काय होता, बँक अकाउंट बरोबर. आणि ते अमाऊंट किती लिहिले, 2,18,000. आता कॅशची एंट्री करायची आहे का, तर कॅशची एंट्री नाही करायची, मी बाहेर यायचं एस्केप करून. तर कॅशची एंट्री कशी करणार, आपण अल्टरमध्ये जाणार आहे. आलो ते अल्टर. अल्टरमध्ये आल्यानंतर कॅश एंट्री ओपन करायची इथून. हॅलो, ग्रुप त्याचा घेणार कॅश इन हँड. आणि ओपनिंग बॅलन्स किती लिहिणार, ओपनिंग बॅलन्स 1,25,000. हॅलो, समजतं एवढं बस. बॅलन्स शीट पूर्ण बाहेर आहे. आता बॅलन्स शीटमध्ये आपल्याला 3च एंट्रीची गरज होती, म्हणून ते आपण 3 एंट्री केली. कळाली पहिली स्टेप्स. आता दुसरी स्टेप काय करायची आहे, स्टॉकमध्ये जायचं आहे. तर स्टॉकमध्ये आपल्याला 2च स्टॉकची गरज लागणार आहे. कोणती कोणती, एक तर 486 आणखीन पेंटीएम 1. कोणता स्टॉक लागणार आहे आपल्याला, 486, आणि दुसरा कोणता लागणार आहे, पेंटीएम 1. बघा तुम्ही पण नीट लक्ष देऊन करत जाते बरोबर. मग या 2ची स्टॉकची गरज लागणार आहे ना आपल्याला. मग आपण कोणते कोणते बनवणार, ग्रुप दोन्ही बनवून घ्यायचे, CPU आणखीन मॉनिटर. कॅटेगरी पण 4ही बनवून घ्या, म्हणजे तुम्ही गोंधळून जायला नको की आपण काय काय करतोय ते बरोबर ना. ग्रुप दोन्ही बनवायचे, कॅटेगरी 4ही बनवायचे आहे, गोडाऊन दोन्ही बनवायचे आहेत, अंधेरी मालाड. आणखीन युनिट्स मेजर आहे, जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं बरोबर ना. युनिट्स ऑफ मेजर नंबर्स बनवलं होतं याच्यासाठी, ते युनिट्स ऑफ मेजर एक बनवून घ्यायचं आहे. हॅलो, आणि शेवटी जेव्हा आपण स्टॉक 8 स्टॉक बनवले होते, तर इथे 8 स्टॉक न बनवता किती बनवायचे, फक्त 2 बनवायचे. कोणते कोणते, 486 आणखीन
पेंटीएम 1, बरोबर आहे. आता ही असाइनमेंट आपल्यासमोर ओपन करून ठेवा, तशी एंट्री करत जायचं आहे. बघा आलो. मग स्टॉक क्रिएट करण्यासाठी कुठे आलो आपण, इन्व्हेंटरी. पण इन्व्हेंटरीमध्ये आल्यानंतर बघा जरा इथे दिसतोय का कॅटेगरी ऑप्शन आहे का, गोडाऊन पण आहे का, नाही आहे. म्हणजे कॅटेगरी पण नाही, आणखी गोडाऊन पण नाही आहे. मग ते दोन ऑप्शन आपल्याला ऑन करायचे आहेत. कोणता कोणता, कॅटेगरी आणखीन गोडाऊन आपल्याला ऑन करावं लागणार. मग कसं ऑन करणार, F11 लिहून दिलं बघा नोटबुकमध्ये, तुम्ही ते नोटबुक ओपन करत जा. F11 मध्ये जायचं आहे. नंतर कुठे येतो आपण, इन्व्हेंटरी फीचर, बरोबर आहे. आता इथे आल्यानंतर कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे, मेंटेन मल्टिपल गोडाऊनला येस करायचं आहे. आणखीन मेंटेन स्टॉक कॅटेगरीला काय करायचं आहे, येस करायचं, बरोबर आहे. दोन्ही ऑप्शन येस करून झाल्यानंतर इंटर करून सेव्ह करायचं आहे. इंटर करून ॲक्सेप्ट पर्यंत द्यायचं. बघा आला, विचारतो तर सेव्ह करायचं आहे का, तर सेव्ह करण्यासाठी इंटर बटन दाबायचं. झालं सेव्ह. आता एस्केप करून बाहेर यायचं पुन्हा. हॅलो, पुन्हा पाहिजे आपण कुठे जाऊ शकतो, इन्व्हेंटरी इन्फोमध्ये जाऊन बघू शकतो. इन्व्हेंटरी इन्फो बघा झालं, इथे कॅटेगरी आली, आणखीन गोडाऊन पण आलंय. आता सर्वात शेवटी एंट्री कोणती करतो आपण, स्टॉक आयटमची. त्याच्या आधी कोणती करायची, ग्रुप. आता ग्रुपमध्ये जायचे, कोणते दोन ग्रुप आहेत, CPU आणखीन मॉनिटर. मग काय काय इथून क्रिएट, काय नाव लिहिणार, CPU, फक्त नाव लिहायचं आहे, बरोबर. एंटर करायचं. दुसरी कोणती एंट्री करतोय, मॉनिटर. झाले. आता एस्केप करून बाहेर यायचं आहे. आता बघा मागच्या वेळी आपण पूर्ण बाहेर येतो गेटवे ऑफ टॅलीपर्यंत, पण पूर्ण बाहेर येण्याची गरज नाही. इथून आपण कुठे जाऊ शकतो, कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. काय करणार, कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी क्रिएट. कोणत्या कॅटेगरी आहेत, 4 आहेत ना, कोणती आहेत, HCL, नंतर कोणती आहे, IBM, नंतर व्ह्यूसॉनिक, आणखी दुसरी कोणती आहे, मायक्रोटेक. आता एस्केप करून बाहेर यायचं आहे. स्टॉक आयटम एवढ्यात करायचं का, नाही. त्याच्यासाठी अजून आपल्याला काय करावं लागणार, युनिट्स ऑफ मेजरमध्ये जातोय आपण पहिलं, आणि इथे काय करणार, क्रिएट. कोणत्या युनिट बनवून दिले आपल्याला, NOS दिले बघा, नंबर्स बोलतोय ना, बरोबर नाही. नोटबुक तुम्ही व्यवस्थित वाचा पहिले. NOS आणि फॉर्मल नेम काय दिलंय, नंबर. डेसिमल प्लेसेस दिले का, तर डेसिमल प्लेसेस काय ठेवायचं, 0 ठेवायचं आहे. ॲक्सेप्ट. हॅलो, एस्केप करून बाहेर यायचं आहे. आता काय राहिलं आहे, गोडाऊन. काय करणार, गोडाऊनमध्ये जाऊन क्रिएट. कोणता गोडाऊन बनवणार, पहिला कोणता गोडाऊन आहे, अंधेरी, बरोबर. कोणताही चेंजेस करायचे नाही. नंतर मलाड. झाले दोन्ही गोडाऊन. आता एस्केप करून बाहेर यायचं आहे. सर्व झाल्यानंतर कुठे येणार आपण, स्टॉक आयटममध्ये जायचं. सर्व झाल्यानंतर कुठे यायचं आहे, स्टॉक आयटम, आणि बनवण्यासाठी कुठे येणार, क्रिएट. हॅलो, पहिल्या स्टॉक आयटम नाव लिहायचं. काय नाव लिहिणार आहे, 486. इंटर करायचं. ग्रुप काय घेणार आहे आपण, तर CPU आहे ग्रुप त्याचा. आता इथे सिलेक्ट करत जायचं आहे. स्टॉक आयटममध्ये आल्यानंतर प्रॉपर एंट्री करायची आहे. ग्रुप काय घ्यायचं, CPU. कॅटेगरी कोणती आहे त्याची, HCL है ना. युनिट्स काय घेतोय, नंबर्स. युनिट काय घेतोय, नंबर. रेट ऑफ ड्युटी काहीच नाही दिलं इथून. क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी 6. गोडाऊन कोणतं घेतोय, अंधेरी. पुन्हा घेतली क्वांटिटी 6. रेट किती आहे, 7000 है ना, पर नंबर. असे झाले टोटल 42,000. झाली पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री कोणती बनवतोय, पेंटीएम 1, कारण की आपल्या ज्या एंट्रीची गरज आहे तीच एंट्री करून घेतोय आपण. आता काय घेतो इथून, CPU आहे ना तो. कॅटेगरी काय HCL आहे का, IBM आहे कॅटेगरी. युनिट्स नंबर. क्वांटिटी किती आहे बघा जरा, 4 दिलाय, बरोबर ना. क्वांटिटी किती दिली, 4. गोडाऊन अंधेरी घेणार आहे. रेट किती आहे, 10,000 दाखवतोय. समजलं. झाले स्टॉक आयटमची एंट्री. आता एस्केप करून बाहेर यायचं आहे. ही झाली पहिली स्टेप्स. दोन्ही स्टॉक बनवून झाले ना आपल्याला.
आता इथून क्लोज करायचं आहे. आता दुसरे कोणते ओपन करायचे आहे? पुढचे आपण काय केलं होतं, व्हॅटची 8 लेजर बनवून घेतली होती. कळलं ना, आपण काय केलं होतं, व्हॅटची अलग अलग 8 लेजर बनवून घेतली होती. पण आता आपण व्हॅटची लेजर नाही बनवायची आहेत, तर फक्त व्हॅट ऑन करून ठेवायचं आहे. कळेल ना. आपण काय करायचं आता, व्हॅट फक्त ऑन करून ठेवायचं. कसं ऑन करणार? F11 नंतर कुठे येतो, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. हॅलो, इथून कोणता ऑप्शन ऑन करणार आहे? इनेबल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. बघा आलं, त्याला येस करायचं आहे. नंतर काय विचारतोय, सेट अल्टर व्हॅट डिटेल, याला पण काय करायचं आहे, येस करायचं. हॅलो, नंतर कोणते बदल नाही करायचे. महाराष्ट्र घ्यायचं, स्टेट, टाईप ऑफ डीलर काय घ्यायचं, रेग्युलर आहे ना, डेट घेतली आपण, नंतर इंटर करून सेव्ह करायचे. अजून सेव्ह झालेलं नाही आहे. आलं इथे विचारतोय सेव्ह करायचं आहे का, मग सेव्ह करण्यासाठी येस करायचं आहे. आता एस्केप करून बाहेर येतो. आता आपण व्हॅट ऑन करून झाल्यानंतर व्हॅटची 8 लेजर बनवत होतो ना, ती व्हॅटची 8 लेजर नाही बनवायचे. मग कुठे जाणार, तर डायरेक्टली आपण परचेसवरती जाणार. आता कोणती एंट्री करणार, डायरेक्टली आपण परचेस. बघा दाखवतोय. आता परचेसमधल्या पहिल्या 2 एंट्री करून घ्यायचे आहेत, है ना. परचेस करतो ना, तर परचेसमधल्या पहिल्या 2 एंट्री करून घ्यायचे आहेत. डेट 1 एप्रिलच ठेवायचे. हॅलो, बघा आता कुठे जायचं एंट्री करण्यासाठी, तर टॅलीमध्ये जातो ना एंट्री करण्यासाठी. कुठे जातो, अकाउंटिंग वाउचर. हॅलो, परचेससाठी काय प्रेस करणार, F9. हॅलो, दाखवत येते. असा फॉर्मॅट नसेल तर आपण चेंज करतो ना, इथून काय घेतो, अकाउंट इनवॉइस घेतो, आणखीन ॲज वाउचर. आणखीन कोणतं बटन दाबतोय, F12 बटन दाबतोय, आणि तो कोणता ऑप्शन ऑन करतोय, यूज कॉमन लेजर फॉर आयटम एलोकेशन येस ठेवायचं आहे, आणि यूज डिफॉल्ट फॉर बिल एलोकेशन काय काय ठेवायचं आहे, नो ठेवायचं आहे. समजतंय. आता सप्लायर इनवॉइस नंबर, डेट तर काय आपण चेंज नाही करणार आहे. इनवॉइस नंबर काय आहे, HS4. काय देतोय, HS4 आहे ना. डेट तर 30 ठेवायची, 1 एप्रिल. पार्टीचं नाव, आता कोण आहे पार्टी, हुंदाई आहे. पार्टीचं नाव काय बघा, हुंदाई दिलं ना. मग आहे का लेजर, ते नसेल तर अल्ट सी करून बनवायचं आहे ना. नाव काय येणार आता, हुंदाई. पण आता सर्वात महत्त्वाचं की याचा ग्रुप कोणता येणार. आता आपण काय करतोय, या पार्टीकडून परचेस करतोय. मग ज्यावेळी आपण एखाद्या पार्टीकडून परचेस करत असतो, तर त्यावेळी त्याचा ग्रुप असतो सन्ड्री क्रेडिटर. काय घेणार, ग्रुप सन्ड्री क्रेडिटर. ज्यावेळी सेल करणार त्यावेळी ग्रुप काय येणार, सन्ड्री डेटर. हॅलो, एंटर करायचं आहे. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल काय ठेवायचं आहे, येस ठेवायचं आहे. हॅलो, इथून एंटर करा. झालं पहिलं. सप्लायर डेट आली, त्याला एंटर करतो आपण. आता परचेस लेजर आहे काय, ते मागच्या वेळी आपल्याला दाखवलं होतं. परचेस रिटर्न आणि परचेस ऑर रिटर्न का दाखवली होती, कारण आपण इथे व्हॅट ऑन केला होता त्यावेळी लेजर बनवली होती. पण आता आपल्याला इथे लेजर बनवायचं आहे. मग इथे लेजर बनवण्यासाठी काय करायचं, अल्ट सी करायचं आहे. आता आपल्याला कोणत्या लेजरची गरज आहे, तर परचेस अकाउंट, कारण आपण माल खरेदी करतोय ना. मग कसं करणार, अल्ट सी. हॅलो, नाव काय घेणार, काय नाव लिहिलं, परचेस अकाउंट. आता ग्रुप काय येणार सांगा जरा. परचेस करत असेल तर ग्रुप काय घेतो त्याचा आपण, परचेस अकाउंट. हॅलो, नंतर काय होतो, इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड, स्टॉक अफेक्ट करणार आहे ना, मग इन्व्हेंटरी व्हॅल्यू काय करणार आहे, येस करणार आहे. नंतर विचारतो यूज इन व्हॅट, म्हणजे व्हॅट लावायचं आहे का, तर व्हॅट लावायसाठी काय करणार आहे, इथून येस करणार आहे. आणि क्लास विचारणार, तर क्लास किती घेणार आपण, 12.5. मग कोणता ग्रुप घेणार, परचेस 12.5%. कोणता क्लास घेतो आपण, परचेस @12.5%. बाकी सर्व नो ठेवायचं आहे. हॅलो, इथून पण घेतला व्हॅट टॅक्स क्लास ऑटोमॅटिक 12.5%. तिथून आपण बदलू पण शकतो तो व्हॅट. आता नेम ऑफ आयटम कोणता आहे, 486. गोडाऊन कोणता घेतोय, पहिल्या एंट्रीसाठी अंधेरी. क्वांटिटी किती आहे, 3. रेट किती आहे, 7000 पर नंबर. टोटल अमाऊंट किती घेतोय, 21,000. आली इथे. आता इथे आल्यावरती काय केलं होतं आपण, 2 वेळा एंटर केलं होतं, 1 2 आहे ना. हे अमाऊंट जाईपर्यंत एंटर करायचं. हॅलो, आता परचेसवरती कोणता व्हॅट लावला होता, इनपुट व्हॅट ना. बघा जर आय प्रेस करून येतोय का, नाही आहे लेजर. नसेल तर काय करायचं, डायरेक्टली अल्ट सी करायचं आहे. आपल्याला इथे कोणतं लेजर बनवायचं, तर इनपुट व्हॅट.
नसेल तर अल्ट बटन आपण सी बटन प्रेस करायचं आहे. झालं. काय नाव लिहिणार? इनपुट व्हॅट. आता टॅक्स आहे ना, मग त्याचा ग्रुप काय येणार? ड्युटीज अँड टॅक्सेस. टाईप काय घेणार इथून? व्हॅट. क्लास कोणता घेणार आपण इथून? सब टाईप काय घेणार आहे? व्हॅट, इनपुट व्हॅट. आणि क्लास कोणता घेणार? तर इनपुट 12.5%. बरोबर. बाकी सर्व नोट ठेवायचं आहे. आली अमाऊंट बघा जरा, अमाऊंट बरोबर आहे का नोटबुकमध्ये? एंटर करायचे आहे ना. इथून टोटल झाली आहे ती 21,000 आणि हे 2625. एंटर करून सेव्ह करायचं आहे. आता इथे काय लिहितो? न्यू रेफरन्स लिहितो आहे. इथे बिल नंबर लिहायचा आहे. कोणता बिल नंबर घेणार? HS4. आता इथे डेट, किती डेट घेणार आहे? 60 डेज. 2 मंथ बोललेत ना, म्हणून किती घेणार आहे? 60 डेज. नंतर एंटर करून सेव्ह करायचं आहे. नरेशन काय येणार? बिईंग गुड्स परचेस. नरेशन लिहायचं लिहू शकतो आपण. काय लिहिणार? बिईंग गुड्स परचेस. ॲक्सेप्ट. झाली पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री करताना आपल्याला हे व्हॅट परचेस अकाउंट आणखी इनपुट व्हॅट बनवावं लागणार का? नाही बनवावं लागणार, कारण ते पहिले बनवलेले आहेत ना. मग आता एंट्री कशी करणार बघा. बिल नंबर काय दिला आहे? W50 है ना. काय लिहिणार? बिल नंबर W50. पार्टी नेम कोण आहे? विप्रो. आहे का लेजर? नसेल तर अर्ज सी करायचे. एंटर करायचे. त्याचा ग्रुप येणार सन्ड्री क्रेडिटर. मेंटेन बॅलन्स बिल यस ठेवतो आपण इथून. ही डिटेल आहे ते एंटर करा. आता इथे परचेस लेजरमध्ये बघा दाखवते ते परचेस अकाउंट. कळेल ना. मगाशी आपण डायरेक्टली अर्ज सी केलं होतं. आता ते पुन्हा बनवायची गरज आहे का? नाही. एंटर करायचं इथून. नेम ऑफ आयटम काय घेतोय? 486. बरोबर. नेहमी अर्ज सी करून लेजर बनवायचा. पहिली लेजर बनवून नाही ठेवायची कधी. फक्त तुम्हाला पहिल्यांदा समजण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने दाखवलं होतं. आता इथून घेतलं 486. गोडाऊन काय घेतोय? अंधेरी. क्वांटिटी किती आहे? 3 आहे ना. बघतो इथे क्वांटिटी किती आहे? 3 आहे. रेट सॉरी इथून काय घेतलं आपण? 486 नाही. काय घेतो आपण? पेंटीएम 1 घेतो. इथून काय घ्यायला पाहिजे? पेंटीएम 1. गोडाऊन अंधेरी. कोणती एंट्री करतोय बघा? ही एंट्री करतोय पेंटीएम 1ची दुसरी वाली एंट्री है ना. गोडाऊन अंधेरी घेतली. क्वांटिटी 3. रेट किती घेतोय? ॲक्च्युली रेट गेला तुमच्या इथे 10,000 ऑटोमॅटिक. बघा किती आहे? 10,000 आहे ना. हां. एंटर करून सेव्ह करायचं. आता डबल एंटर करून काय घ्यायचं? इनपुट व्हॅट. आता पुन्हा आय प्रेस करा बघा. इनपुट व्हॅट बनवायची गरज आहे का? नाही. आपण एकदा बनवला ना, मग तो पुन्हा आता कंटिन्यू दिसणार आहे. अमाऊंट बघायची बरोबर आली का? आली टोटल. इथून लिहायचं न्यू रेफरन्स. बिल नंबर काय लिहायचं? W50. बरोबर ना. इथे पुन्हा बिल नंबर लिहायचं असतं. आणि ते किती दिवस घेतोय? 60 डेज. झाली एंट्री. सेव्ह केली आपण एवढी एंट्री. झालं. आता जशी परचेसची एंट्री केली तशीच कोणती एंट्री करतोय? सेलची. मग सेलसाठी काय करणार आपण? F8. बरोबर. आता सेलचं बिल ओपन करायचं आहे. बघा जरा सेलचं बिल कोणतं आहे? सेलची आपण 2 एंट्री करून घ्यायचे आहेत. कळेल ना. सेलची पण कोणती एंट्री करायची आहे? 2 एंट्री करायचे आहेत. सेम तेच 486 आणखी पेंटीएम 1. मग कुठे येणार? रेफरन्स नंबर म्हणजे बिल नंबर काय देणार आहे? PS1. कारण डेट आपण चेंज नाही करणार आहे. पार्टीचं नाव कोणाला विकतोय आता? बेरॉन इन्फोड 1. नसेल तर अर्ज सी करायचं आहे का? अर्ज सी करतोय. का नाव देणार आहे? बेरॉन इन्फोट 1. त्याचा ग्रुप काय घ्यायचा? सन्ड्री डेटर्स है ना. मेंटेन बॅलन्स बिल यस ठेवायचं आहे. एंटर करून सेव्ह करायचं आहे. आता सेल करतोय. सेल लेजर आहे का इथे? नसेल तर अर्ज सी करून बनवायचं आहे है ना. काय नाव लिहिणार? सेल्स अकाउंट. आता सेलचा ग्रुप कोणता येणार? तर ग्रुप तुम्हाला कळायला पाहिजेत नीट कोणता ग्रुप आहे तो. ग्रुप घेणार सेल्स अकाउंट. इन्व्हेंटरी काय देणार आहे? यस. व्हॅट लावायचं आहे का? तर व्हॅट लावणार आहे म्हणून आपण काय करणार इथून? यस घ्यायचं आहे. आणि क्लास कोणता घेणार? तर 12.5%. बरोबर ना. मग 12.5 लिहायचं आहे. पण कोणता 12.5 घेणार आहे? सेल्स 12.5. बाकी सर्व नो ठेवायचं आहे. आता इथे नेम ऑफ आयटम काय घेणार आहे? 486. गोडाऊन कोणता घेतोय? अंधेरी. क्वांटिटी 3. तर किती रेटने विकतोय आपण? तर 9,000.
पर नंबर टोटल अमाऊंट किती येतोय 27,000. आता डबल एंटर करायचं इथे आल्यावर. इथे कोणता वॅट घ्यायचा आउटपुट वॅट ओ प्रेस करायचा आहे. बघा जर आउटपुट वॅट आहे का नाही आहे ना, कारण आपण आउटपुट वॅट बनवलेला नाही आहे. मग नवीन बनवण्यासाठी काय करायचं आहे अल्ट बटन दाबून सी बटन प्रेस करायचं आहे. अल्ट सी काय नाव लिहिणार आउटपुट वॅट एंटर करायचा. ग्रुप काय घेणार ड्युटीज अँड टॅक्सेस. टाईप काय घेणार आहे वॅट बरोबर आहे. तो टाईप कोणता घेतो इथून वॅट घेतो आता. आणि क्लास कोणता घेतो तर आउटपुट वॅट. आणि इथून पूर्ण काय घेणार तर आउटपुट वॅट म्हणून ओ यू लिहिलं दाखवतोय 12.5%. एंटर करून सेव्ह करायचं आहे. झाली पहिली एंट्री दाखवतोय अमाऊंट टोटल. आता इथे न्यू रेफरन्स दाखवतोय. आता इथे बिल नंबर बघा 1च दाखवतोय. मग इथे आपल्याला लिहावं लागणार. काय लिहिणार इथे आपण तर PS1 लिहायचं. ते बिल नंबर काय घ्यायचा PS1 आणि डेट किती घेणार तर 30 days. कारण का काय दिलं 1 month क्रेडिट दिलं ना. एंटर करून सेव्ह करायचं. नॅरेशन काय लिहू शकतो बिईंग गुड्स सोल्ड. झाली एंट्री. नंतर दुसरी एंट्री घ्यायची. दुसरी एंट्री काय दिली बघा सेलमध्ये इथून क्लोज करतो पहिला. सेलमध्ये दुसरी एंट्री कोणती दिली PS2 बिल नंबर आहे. कोणाला विकतो आपण AS ट्रेडिंगला बरोबर ना. क्वांटिटी 3 आणि किती रुपये 15,000 प्राइस आहे ना. कसे येणार पहिलं बिल नंबर लिहिणार PS2 पार्टी नेम कोण आहे AS ट्रेडिंग. नसेल तर काय करायचं अल्ट सी करून बनवायचं. बघा ए प्रेस करून आहे का अल्ट सी करायचं आहे. काय नाव लिहितोय AS ट्रेडिंग. त्याचा ग्रुप काय येणार आता सन्ड्री डेटर. सेल करतो ना आपण ज्यावेळी सेल करत असेल तो पार्टी काय असतो आम्ही सन्ड्री डेटर असणार आहे. मेंटेन मॅनेज बिल काय घेणार यस. इथून एंटर करून सेव्ह करायचं आहे. आता सेल लेजर. सेल लेजर मध्ये आता बघा बनवायची गरज आहे का नाही बनवायची गरज. तर इथून सेल लेजर सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ आयटम काय घेणार आहे 486 झालं ना. मग आता कोणता घेणार आहे पेंटीएम 1. गोडाऊन अंधेरीच आहे ना. क्वांटिटी किती आहे 3 आहे. रेट किती घेतोय 15,000 दाखवतोय ते. आता डबल एंटर करायचं. तर आउटपुट वॅट बनवायची गरज आहे का ओ प्रेस करा. बघा दाखवतोय हा आउटपुट वॅट. इथून एंटर करून सेव्ह करायचं आहे. अमाऊंट बघायची बरोबर आली का बघा. अमाऊंट आहे का 50,000 है ना. 45 आणि 5625. एंटर करून सेव्ह करायचं आहे. इथून नंबर बिल नंबर घ्यायचा आहे. पुन्हा बिल नंबर PS2 घ्यायचा आहे. परचेज आणि सेल करताना आपण नवीन रेफरन्स घेतोय. आणि इथून किती घेणार 30 days. एंटर करून सेव्ह करायचं. झाली दुसरी एंट्री. कळलं एवढ्या 2 एंट्री. आता परचेसची 2 एंट्री झाली. सेलची 2 एंट्री झाली. आता रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये जातोय आपण. कुठे जाणार आहे रिसिप्ट आणखीन पेमेंट. रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये जेव्हा जाणार त्यावेळी आपल्याला फक्त 2 एंट्री करायची. बघा हे केलं होतं ना आपण. रिसिप्टची काय एंट्री करायची नाही आपल्याला. आता कळलं ना रिसिप्टची एंट्री नाही करायची आहे. मग कुठे जातोय आपण कोणती करतोय आता पेमेंटची एंट्री करतोय डायरेक्टली. कोणती एंट्री करतोय पेमेंट. पेमेंटमध्ये 2 एंट्री करतोय बघा. कोणती 2 एंट्री करणार आहे एक तर पहिली एंट्री करायची आहे दाखवतोय ते. आणि दुसरी एंट्री कोणती करणार आहे तर परचेस ऑफ फर्निचरची. पहिली एंट्री करतोय हुंडाईची ना. मग कशी देणार आहे पेमेंटसाठी काय प्रेस करतोय F5. पेमेंटसाठी काय प्रेस करतोय F5. हॅलो. आता आपल्याला फॉर्मॅट हाच ठेवायचा. सध्या आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये एंट्री करतोय. अकाउंटमध्ये काय घ्यायचं बँक किंवा कॅश. चेक असेल तर बँक घ्यायचा आहे. मग जर काय दिलं इथे चेक दिलं ना. इथे पण चेक दिला आहे. मग अकाउंट काय घेणार आहे बँक अकाउंट. आणि कोणाला पैसे पेड करतो तर हुंडाईला. मग नाव घ्यायचं इथून हुंडाई. अरे इथून अमाऊंट है ना. ही एंट्री जरी नाही केली तरी चालू शकतोय. समजतं ना. आपण एकदा करून टाकू एंट्री. ही एंट्रीची काय करणं गरज आहे असं नाही. समजा मी बाहेर आलो इथून आपल्याला कोणती एंट्रीची जरुरीत आहे
तर शेवटची एंट्री ही वाली परचेस ऑफ फर्निचरची गरज आहे. कोणत्या एंट्रीची गरज आहे? परचेस ऑफ फर्निचर. मग आपण सध्या एकच एंट्री करतोय. इथून काय घेतो? अकाउंटमध्ये बँक घेतोय आणि नंतर काय येतो? परचेस ऑफ फर्निचर. आहे काय ते परचेस ऑफ फर्निचरचं लेजर? नाही आहे ना. नसेल तर अल्ट बटन आपण सी बटन प्रेस करायचं आहे. त्याचा ग्रुप काय घेणार? परचेस ऑफ फर्निचर. त्याचा ग्रुप घ्यायचा फिक्स असेट्स. फर्निचर काय येणार? फिक्स असेट्स. बाकी सर्व नो ठेवायचं त्याच्यावरती. इंटर आणि अमाऊंट लिहायची डायरेक्टली. किती दिले? 50,000. समजते? इंटर करून सेव्ह करा. झाली एंट्री. कळलं एवढेपर्यंत? बरोबर. आपण पेमेंटपर्यंत एंट्री केली ना. आता ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. बरोबर ना. पेमेंटची फक्त एकच एंट्री करा. आता ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. एंटर केलं ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट कसं केलं ते बघा जरा. इथून पाहिजे तर साईज वाढवून ठेवतोय. पहिले ॲडजस्टमेंट है ना. आता काय दिलं आहे? ऑन 1 एप्रिल 1486 CPU रिटर्न टू हुंदाई. म्हणजे आपण एक प्रॉडक्ट रिटर्न करतोय. मग याला बोलतो आपण परचेस रिटर्न. मग परचेस रिटर्न असेल तर एंट्री कशामध्ये करतो? तर डेबिट नोटमध्ये. आणि दुसरी एंट्री कशामध्ये करतोय? तर सेल्स रिटर्न म्हणजे क्रेडिट नोटमध्ये एंट्री करणार आहे. मग बघा जरा इथे दाखवतोय का डेबिट नोट आणखी क्रेडिट नोट ऑन आहे का? नाही ऑन. मग ते पहिलं ऑन करायचं. कसं ऑन करणार? तर F11 बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार? F11. बाहेर येण्याची गरज नाही. इथून पण आपण ऑन करू शकतो. कसं ऑन करतोय बघा. F11 नंतर कोणतं बटन दाबतोय? F1. हॅलो. आता याच्यामधले 3 ऑप्शन ऑन करायचे. ते लिहून दिलेत ना आपल्या नोट्समध्ये. कोणते 3 ऑप्शन ऑन करायचे बघा. पहिला ऑप्शन ऑन करायचा यूज डेबिट क्रेडिट नोट, इनवॉइस मोड फॉर डेबिट नोट, आणखीन इनवॉइस मोड फॉर क्रेडिट नोट. आले तिन्ही ऑप्शन ऑन करायचे. नंतर एंट्री सेव्ह करायचे. आता बघा आलो इथे डेबिट नोटमध्ये. डेबिट नोटवरती क्लिक करतो एकदा. आलं. कंट्रोल F नाही ना शॉर्टकट कीज त्याचा. पण डेबिट नोटचा फॉर्मॅट बघा कसा दाखवतोय. मग आपण इथून चेंज करणार. पहिलं काय करणार आहे? अकाउंट इनवॉइस. आणि इथे ॲज व्हाउचर पाहिजे आपल्याला. बरोबर. ॲज इनवॉइस पाहिजे. मग याच्यावरती एकदा क्लिक करा. बघा आलं. दाखवतो या फॉर्मॅट. इथे कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा? अकाउंट इनवॉइस आणखी ॲज व्हाउचर. म्हणजे आपल्याला इनवॉइस फॉर्मॅट भेटेल इथे. आलं. आता हे एंट्री वाचा जरा. दोन्ही एंट्री है ना. कुठे जाणार आहे? पहिलं रेफरन्स म्हणजे बिल नंबर. काय दिला? बिल नंबर कोणता दिलाय? HS4 बिल नंबर दिलाय. कारण त्याच पार्टीला रिटर्न करतो ना. बिल नंबर घेतोय आपण HS4. यूज फॉर मध्ये काय घेणार? परचेस रिटर्न ऑर रिजेक्टेड. बरोबर. काय घेणार इथून? परचेस रिटर्न ऑर रिजेक्टेड. आता पार्टीचं नाव कोणाला रिटर्न करतोय? हुंदाईला. कोणाला रिटर्न करतोय? हुंदाई. एंटर करतोय. आता इथे आपण परचेस करतोय का? तर परचेस रिटर्न करतोय. बरोबर ना. आपण कोणता करतोय? परचेस रिटर्न. मग नवीन लेजर बनवणं तर चालू शकतोय किंवा हेच लेजर घेतलं तर चालू शकतोय. पण आपण समजा नवीन लेजर बनवतोय Alt C करून है ना. काय नाव लिहितोय? परचेस रिटर्न. सेम तसंच लेजर बनवायचं. त्याचा ग्रुप काय घेणार? तर परचेस अकाउंट. ग्रुप कोणता घेणार इथून? परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी काय करणार आहे? येस करणार आहे. व्हॅट लावायचं आहे का? व्हॅट लावण्यासाठी काय करणार? येस करणार आहे. आणि व्हॅट किती येणार? 12.5%. तर काय नाव देतो आपण इथून? परचेस 12.5%. आलं. इथून परचेस रिटर्न वगैरे असं काही नाही येणार. नेमो आयटम काय घेतोय? 486. गोडाऊन कोणता आहे? अंधेरी. क्वांटिटी किती घेतोय? 1. दाखवतो रेट. एंटर करून सेव्ह करायचं. ते आल्यावर डबल एंटर करायचं आहे. 1 2. आता परचेसवरती इनपुट होता. मग परचेस रिटर्नवरती पण काय घेणार आहे आपण? इनपुट व्हॅट. आली अमाऊंट. एंटर करून सेव्ह करायचं आहे. मग बरोबर. इथून एंटर करायचं आहे. इथून घेतो अगेन्स्ट रेफरन्स झाला पाहिजे. इथून कोणता बिल नंबर दाखवतो? HS4. कारण त्याच बिलचे आपण प्रॉडक्ट रिटर्न करतोय ना. एंटर करायचं आहे. आणि नॅरेशन काय लिहितोय आपण इथून? बिईंग गुड्स रिटर्न. नॅरेशन काय लिहू शकतो? बिईंग गुड्स रिटर्न. झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री अशीच करायची. आपण ती कशामध्ये करणार आहे? रिसिव्ड करतोय माल आता. मग ती येणार क्रेडिट नोटमध्ये. कोणाकडून रिटर्न रिसिव्ड करतोय? बेरॉन इन्फोटेक कडून. कुठे येणार ती? क्रेडिट नोट.
आता आपल्याला फॉर्मॅट बदल करण्याची गरज आहे का? तर नाही, जो हाय फॉर्मॅट त्याच फॉर्मॅटमध्ये एंट्री करायची आहे. बरोबर, इथे आहे ना अकाउंट इन्व्हॉइस आणि ॲज वाउचर. रेफरन्स नंबर, बिल नंबर काय लिहिणार आहे? PS1. आता यूज फॉरमध्ये काय घेणार आहे? गुड सोल्ड रिटर्न. पार्टी नेम, कोणाला विकतो, कोणाकडून रिटर्न येतोय माल आपल्याला? तर बेरॉन इन्फोटेक, कारण त्याला विकला होता ना आपण. इंटर करून सेव्ह करायचं आहे. आता सेल करतोय का? तर सेल्स रिटर्नचं लेजर बनवावं लागणार. मग कसं बनवणार आहे? अल्ट सी करायचं आहे. काय नाव लिहिणार आहे? सेल्स रिटर्न. त्याचा ग्रुप काय घेणार? सेल्स अकाउंट. इन्व्हेंटरी काय घेणार आहे? येस. आलं? आता व्हॅट लावायचं आहे का? तर व्हॅट लावण्यासाठी काय करायचं? येस करायचं आहे. आणि क्लास कोणता घेणार आहे? 12.5%. सेल्स 12.5%. आलं? करून सेव्ह करायचं आहे. आता नेम ऑफ आयटम, कोणता प्रॉडक्ट घेतोय आपण? इथून व्हॅट तोच घ्यायचा, सेल्स 12.5. नेम ऑफ आयटम काय दिलं आहे? बघा जरा, सेल्स रिटर्नसाठी काय दिलं आहे? 486 आहे ना? 486. गोडाऊन काय घेणार आहे? अंधेरी. क्वांटिटी किती दिली आहे? 1. रेट येणार ऑपअप. इंटर करून सेव्ह करायचे आहे. आता इथे डबल इंटर आणि इथे काय घ्यायचं? ओ प्रेस करून आउटपुट व्हॅट घ्यायचं आहे. आलं? एंटर करून सेव्ह करायचे आहे ना. इथे घेतो अगेन्स्ट रेफरन्स, नको ते बिल नंबर काय घेणार? PS1, कारण त्याच बिलचा प्रॉडक्ट रिटर्न येतो ना आपल्याला. नॅरेशन काय येणार? बिईंग गुड्स रिसिव्ड. झालं? कळलं एवढं? समजतं एवढा एंट्री? आता तिसरी चौथी एंट्री आपल्याला माहिती आहे कशी करायची आहे, ती कॉन्ट्रा एंट्री. बरोबर, ती करू शकता तुम्ही. जे त्या पद्धतीत केली ना तशाच पद्धती आपण एंट्री करू शकतो. आता तिसरी एंट्री काय आहे? प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट्स. ही पण माहिती आहे आपल्याला, सेम तशाच पद्धतीने करू शकतो. आता पुढची एंट्री बघतो डायरेक्ट आपण. कोणती? या 2 एंट्र्या काय दिले? ऑन 1 एप्रिल 1 Pentium 1 सोल्ड टू बेरॉन इन्फोटेक. एक पेंटियम म्हणून काय केला आपण? सेल केला बेरॉन इन्फोटेकला ना. बिल नंबर PS8 फॉर ₹13,000 ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस किंवा परचेस ऑर रिटर्न बेसिस असतात. माझ्या एंट्रीला काय बोलतो आपण? मेमोरंडम वाउचर. बरोबर ना. मग ते ऑन असतं का इथे? मग ते प्रथम आपल्याला ऑन करावं लागणार. कसं ऑन करणार आहे? F11 बघा, लिहून दिले मी सर्व तुम्हाला आहे ना. F11 F1 आहे ना. F1 मध्ये आपण आता इथे. आणि इथून कोणता ऑप्शन ऑन करणार आहे? यूज रिव्हर्सिंग जर्नल अँड ऑप्शनल वाउचर. त्याला येस करायचं आहे आणि इंटर करून सेव्ह करायचं आहे. हॅलो हॅलो, इथे याचं मेमोरंडम मध्ये. आता घ्यायचं डेबिट. डेबिटमध्ये रिसिव्हर घेणार आहे. कोण आहे रिसिव्हर? पहिला सोल्ड टू काय दिलंय? बेरॉन इन्फोटेक. बरोबर ना. काय केलंय? बेरॉन इन्फोटेकला सेल केलंय ना. मग रिसिव्हर, डेबिटमध्ये रिसिव्हर कोण आहे? बेरॉन इन्फोटेक. बघा दाखवते इथून. इंटर करायची. अमाऊंट लिहायची, अंदाजे अमाऊंट आहे ना 13,000. आता इथून घ्यायचं न्यू रेफरन्स. बिल नंबर काय घेतोय? PS8 है ना. ड्यू डेट नाही दिले असेल तर इंटर करा. अमाऊंट लिहिली 13,000. आता क्रेडिटमध्ये काय घेतोय आपण? सेल करतोय. कोणाला सेल करतोय? बेरॉन इन्फोटेकला. मग रिसिव्हर झाला बेरॉन इन्फोटेक ना. मग क्रेडिटमध्ये काय येणार? गिव्हर. कोण आहे गिव्हर? तर सेल्स अकाउंट. पण आपण ॲक्च्युली सेल करतोय का? तर रिटर्न बेसिसवरती सेल करतोय. मग क्रेडिटमध्ये काय येणार? तर सेल्स ऑर रिटर्न. बघा इथे आहे का लेजर? इथे सेल्स ऑर रिटर्नचं नसेल तर अल्टची करायचं आहे. हॅलो, काय नाव लिहिणार? सेल्स ऑर रिटर्न. त्याचा ग्रुप घेणार सेल्स अकाउंट. इन्व्हेंटरी यस येणार. बाकी सर्व नो ठेवायचं. व्हॅट वगैरे घेतलं का याच्यावरती? नो ठेवायचं, कारण आपल्याकडे पैसे येतात का आता? नाही. इथे लिहायचं नेम ऑफ आयटम काय आहे? काय दिले ते नेम ऑफ आयटम? पेंटीएम 1 आहे ना. बघा इथे कोणतं दिलं आहे? पेंटीएम 1. इथून घ्यायचं पेंटीएम 1. गोडाऊन अंधेरी. क्वांटिटी किती दिली? 1 दिले है ना. इथे रेट लिहायचं. आता 13,000 लिहिणार आपण. हॅलो, एंटर करून सेव्ह करायचं आहे. झाली एंट्री. बरोबर आहे. नॅरेशन काय लिहिणार? बिईंग गुड्स सोल्ड ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस. समजतं एवढं?
आलं. आता दुसरी एंट्री कशामध्ये करणार, मेमोरंडममध्येच. मग आता त्याच्यामध्ये डेबिटमध्ये कोण घेणार, रिसिव्हर. आता आपण काय करतोय, परचेस करतोय. कोणाकडून परचेस करतोय, तो परचेस फ्रॉम हुंदाईकडून परचेस करतोय. मग हुंदाई देणार आहे ना, म्हणजे तो गिव्हर झाला. आणि रिसिव्हर कोण आहे, तर परचेस अकाउंट. मग डेबिटमध्ये घ्यायचं परचेस ऑर रिटर्न. पण लेजर असेल का इथे परचेस ऑर रिटर्नचं, नाही आहे बघा. पी प्रेस करून बघतोय आपण, आहे का लेजर. परचेस ऑर रिटर्न नसेल तर अल्ट सी करून बनवायचं आहे. नाव काय घेणार, परचेस ऑर रिटर्न. त्याचा ग्रुप काय घ्यायचा, तर परचेस अकाउंट है ना. इन्व्हेंटरी हेच ठेवायची, पण व्हॅट वगैरे सर्व काय ठेवायचं, नो ठेवायचं आहे. नेमो आयटम कोणता घेणार, नेमो आयटम तर पेंटीएम 1. गोडाऊन अंधेरी, क्वांटिटी किती दिले 1, रेट 10,000 आहे ना. इंटर करायचं आहे. आता क्रेडिट, क्रेडिटमध्ये कोण घेणार आहे, हुंदाई. कारण का हुंदाई माल विकतोय ना, गिवर झाला हुंदाई. अमाऊंट लिहायची इथे. इथून घ्यायचं न्यू रेफरन्स. बिल नंबर किती दिला बघा जरा, H25. तो बिल नंबर लिहायचा आहे. आलं. नंतर इंटर करून सेव्ह करायचं आहे. आलं. आता नॅरेशन करणार, बिईंग गुड्स परचेस ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस. कळेल एवढं एंट्री, समजते एंट्री कशी करायची आहेत, जमतील अशा एंट्री करायला. येईल इथपर्यंत एंट्री. आपण जे एंट्री केल्या होत्या त्याच एंट्री फक्त आपण अलग फॉर्मॅटमध्ये केले, बरोबर ना. आपण जे एंट्री केले होते ना त्याच एंट्री आपण अलग फॉर्मॅटमध्ये केल्यात. आता दुसरे कोणते एंट्री बघायचे याच्यामध्ये, तर रिसिप्ट आणि पेमेंटची एंट्री बघायची आहे. कोणती एंट्री बघतोय आपण, रिसिप्ट आणि पेमेंटची एंट्री थोडी अलग पद्धतीमध्ये बघायची आहे. कशी बघायची बघा जरा. पहिले पैसे कोण देणार आहे ते बघायचे आपण. तर आपल्याला 2 पार्टी पैसे देणार आहेत आणि दोघांना आपण पैसे पे करायचे बाकी आहेत. ते कुठून कळून येणार आपल्याला, तिथे जायचं डिस्प्ले आहे ना, स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स आउटस्टँडिंग. आता आपण पहिले रिसिप्टची एंट्री करतो, मग रिसिवेबलमध्ये जायचं आहे. मग दाखवते कोण कोण आहे. ज्या 2 पार्टींना आपण विकले होते ना त्या पार्टी आपल्याला पैसे द्यायचे बाकी आहेत. मग इथून काय घेतो आपण, हे 2 पार्टी घेतो इथून, एस ट्रेडिंग आणखीन बेरॉन इन्फोटेक. मग आपण या दोघांनी पार्टीकडून समजा पैसे रिसिव्ह करतोय, बरोबर ना. मग ते रिसिव्ह कसे करतोय, ते एस्केप करून बाहेर यायचं आहे. आता रिसिप्टसाठी कुठे आहे, अकाउंटिंग वाउचर. हॅलो. रिसिप्टसाठी F6 प्रेस करतोय ते. हॅलो. पण ते अकाउंट फॉर्मॅट दाखवतोय. समजा आपल्याला आता सिंगल एंट्री मोडमध्ये नको आहे एंट्री, डबल एंट्री मोडमध्ये एंट्री करायची. रिसिप्टची एंट्री कशी करतोय, डबल एंट्री मोडमध्ये. मग ती कशी करणार, तर F12 बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं, F12. आणि हा जो आहे ना ऑप्शन यूज सिंगल एंट्री मोड, त्याला नो करायचं आहे, म्हणजे डबल एंट्री होणार इथे. आपल्याला दाखवणार लागणार कोण डेबिट होत आहे आणि कोण क्रेडिट होत आहे. दाखवतो डेबिट क्रेडिट. आता आपल्याला पार्टी पैसे देते, मग पार्टी अकाउंट काय असणार, क्रेडिट असणार, बरोबर ना. जो पैसे देतो तो क्रेडिट असणार. आणि आपल्याला पैसे मिळत आहेत, मग ते एकतर कॅश मिळणार किंवा बँक चेक मिळणार. मग कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट काय असणार, आपलं डेबिट असणार, बरोबर आहे. मग क्रेडिट कोण घेणार, पहिला बेरॉन इन्फोटेक. ना बेरॉन इन्फोटेक कडून पैसे येते बाकी आहेत ना आपल्याला. आता किती पैसे यायचे बाकी आहेत, 20,000. आता इथे 20,000 का दाखवतोय, कारण आपण ती एंट्री केली बघा. आपण कोणती एंट्री केली, ही एंट्री केलीत कोणती, रिटर्न केलं ना माल. दोन्ही ठिकाणची एक एक एंट्री रिटर्न केली, त्यामुळे ते अमाऊंट कमी दाखवतोय. आपली रिसिप्टमध्ये अमाऊंट किती आहे, तर रिसिप्टमध्ये अमाऊंट अलग आहे थोडी, बघा इथे. इथे अमाऊंट अलग दाखवतोय. बघा इथे रिसिप्टमध्ये एंट्री किती असेल बघा. बेरॉन इन्फोटेक का ना, पहिलीच पार्टी. इथे बघा कोण आहे, बेरॉन इन्फोटेकची इथे एंट्री नाही आहे. पण जे रिसिप्ट केले त्यामुळे अमाऊंट ती कमी दाखवतो इथून. म्हणजे आपण एक प्रॉडक्ट रिटर्न केलं ना, त्यामुळे ते अमाऊंट कमी दाखवतोय. आपण एवढी अमाऊंट घेतोय इथे, किती घेतोय, 20,250. इथे लिहिते 20,250. जेवढी बाकी आहे तेवढी घेतोय आपण समजा. इथून घ्यायचं अगेन्स्ट रेफरन्स, दाखवतोय बिल नंबर PS1, एंटर करायचं आहे. आणि डेबिट, डेबिटमध्ये काय घेतोय, कॅश असेल तर कॅश घ्यायचं किंवा चेक असेल तर
बँक घ्यायचं आहे. आता कोणती एंट्री नसेल तर कॅश किंवा बँक आपण घेऊ शकतो इथून. समजा आपण बँक अकाउंट घेतलं इथे, बँक अकाउंट काय होणार, डेबिट होणार आहे. आलं, एंटर करून सेव्ह करायचं आहे. कळलं डबल एंट्री मोड कशी करणार आहे, तर आपल्याला दाखवलं लागणार की डेबिट कोण होते किंवा क्रेडिट कोण होते. झालं इथून नंतर एंटर करून सेव्ह करायचं आहे. तशीच पेमेंटची आपण एक एंट्री करतोय की डबल एंट्रीमध्ये कशी येणार, तर पेमेंटसाठी काय करतो आपण F5. आलो, आता पहिली एंट्री काय करतोय, कोणाला पेमेंट करतोय, तर बेरॉन इन्फोटेकला, सॉरी नाही रिसिप्ट आहे नाही, पेमेंट कोणाला करतोय आपण, हुंदाईला पेड करतोय है ना. मग हुंदाईला पैसे पेड करतोय, मग हुंदाई काय होणार, डेबिट होणार. आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे कमी होतात, मग आपल्या अकाउंट काय होणार, कॅश किंवा बँक काय होणार, क्रेडिट होणार. मग पेमेंटमध्ये काय असणार, डेबिटमध्ये काय असणार, हुंदाई है ना. किती अमाऊंट पेड करायची बाकी, समजा 15,750. एंटर करून सेव्ह करायचं आहे. अगेन स्टेटमेंट दाखवतो, बिल नंबर HS4. आता क्रेडिटमध्ये कोण घेणार आहे, तर चेक आहे म्हणजे बँक अकाउंट. एंटर करतो, दाखवतो डबल एंट्री मोड, पैसे कमी होणार आपल्या अकाउंटमधले. एंटर करून सेव्ह करायचं आहे. हॅलो एवढं. आता एस्केप करून बाहेर यायचं. समजा आपण एक एंट्री बघितली कशी करायची आहे ती, कोणत्या याच्यामध्ये, डबल एंट्री मोड. डबल एंट्री मोडमध्ये जर का जायचं असेल तर आपल्याला पहिलं काय करावं लागतं, ऑन करावं लागणार. F12 बटन दाबून यूज सिंगल एंट्री मोड, येस असेल तर नो करायचं आहे. नो असेल, जर का आपल्याला पाहिजे असेल सिंगल एंट्री मोड तर येस करू शकतो. पण डबल एंट्री मोडमध्ये एंट्री करताना आपल्याला बघावं लागतं की डेबिट कोण होतं आणखी क्रेडिट कोण होतं. झाले 2 एंट्री. आता समजा आपल्याला बघायचं आहे की पुन्हा रिसिवेबल कोणाकोणाकडून पैसे यायचे बाकी आहेत किंवा कोणाला पैसे पे करायचे बाकी आहेत, तर कुठे येणार आपण, डिस्प्ले स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स आउटस्टँडिंग. आता रिसिवेबलमध्ये जातोय बघा, एकाच एंट्री दाखवतोय कारण एका बिलचे पैसे आपण घेतलेले आहेत ना. आणि पेएबलमध्ये बघा हुंदाईचं नाव दाखवतोय का, नाही, कारण हुंदाई पैसे पेड केलेत. समजते एवढी एंट्री, जमेल एवढी एंट्री करायला. काय केलं होतं आपण एंट्री, की जी एंट्री आपण केली होती याच्या आधी आपण एंट्री करताना काय केलं होतं की सिंगल एंट्री करून बघितली होती की पहिल्या दिवशी परचेसची, नंतर सेल. आता आपण सर्व एंट्रीमधले जे महत्त्वाचे एंट्री आहेत त्या एंट्री थोड्या अलग फॉर्मॅटमध्ये केल्या होत्या. जमेल करायला, करणार अशा फॉर्मॅटमध्ये. पहिले ते असाइनमेंट व्यवस्थित बघून घ्या, नंतरच ही एंट्री करायला जा एक साथ, कळेल. पण नवीन कंपनी बनवून एंट्री करायची आहे. जमेल, करा एवढी प्रॅक्टिस.